नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. वेलकम टू आरसीसी. आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड हे सेक्शन आपण कंप्लीट केलंय. आता टॉपिक मध्ये पुढे चलतोय. आपण शेवटच्या पार्ट कडे आपण हळूहळू मूव्ह करतोय. आजचं आपलं डिस्कशन असणार आहे स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स. स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स. सी, एखाद्या कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी कोण ठरवत असतं? What is the parameter that decides stability of complex? See, the stability of complex is measured in terms of stability constant. Complex ची stability ठरवणारं पॅरामीटर काय असतं? स्टॅबिलिटी कॉन्स्टंट, किंवा त्याला आणखी एक नाव आहे फॉर्मेशन कॉन्स्टंट. स्टॅबिलिटी कॉन्स्टंट किंवा फॉर्मेशन कॉन्स्टंट. याचा सिम्बॉल बघा, केएस किंवा मोस्ट कॉमन बीटा. बीटा बीटा दिसलं कोऑर्डिनेशन कंपाऊंड टॉपिक मध्ये की समजून जायचं इट इज स्टॅबिलिटी कॉन्स्टंट और फॉर्मेशन कॉन्स्टंट. नाउ व्हाट इज बीटा, व्हाट इज स्टॅबिलिटी कॉन्स्टंट और व्हाट इज फॉर्मेशन कॉन्स्टंट? इट इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इट इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ द कॉम्प्लेक्स फॉर्मेशन प्रोसेस. ज्या प्रोसेसने तो कॉम्प्लेक्स तयार झालाय, ज्या रिएक्शन मधून तो कॉम्प्लेक्स तयार झालाय, त्या रिएक्शनचा मी जर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डिटरमाइन केला, त्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटलाच म्हणायचं असतं स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. ठीक आहे? नाही लक्षात आलं? लेट अस हॅव वन एक्झाम्पल. लेट अस कन्सिडर फॉर्मेशन ऑफ दिस कॉम्प्लेक्स CuNH3 4 times. CuNH3 4 times plus 2. ठीक आहे? आता याची प्रोसेस कशी असेल बघा. असं लिहिता येईल, कॉपर प्लस 2 प्लस 4 अमोनिया गिविंग रिव्हर्सिबल रिएक्शन असते, गिविंग CuNH3 4 times प्लस 2. ठीक आहे? दिस इज द रिएक्शन बाय विच दिस पर्टिक्युलर कॉम्प्लेक्स इज फॉर्म्ड. आता मी काढणार याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा काढतात माहिती आपल्याला? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन बघा, CuNH3 4 times 2 प्लस याचं कॉन्सन्ट्रेशन. आता मला स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा असतो कॉन्सन्ट्रेशनला, पण ऑलरेडी इथे एक स्क्वेअर ब्रॅकेट आहे म्हणून मी थोडंसं असा घेतो ब्रॅकेट. हा म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे? डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cu प्लस 2 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया. आता हे माहिती सगळ्यांना, केमिकल इक्विलिब्रियमचा रूल काय सांगतो? जो कोएफिशियंट असतो तो इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच्या एक्सप्रेशन मध्ये पॉवर फॉर्म मध्ये लिहायचा, लाईक दिस. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट या प्रोसेस साठीचा, यालाच मी म्हणणार याचा केएस किंवा याचा बीटा. यालाच म्हणायचं याचा स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. तर ज्या रिएक्शन मधून तो कॉम्प्लेक्स तयार झालाय त्या रिएक्शनचा तुम्ही जर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डिटरमाइन केला, दॅट विल बी कॉल्ड स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. ठीक आहे का? आता महत्वाची गोष्ट. ठीक आहे, नंतर सांगतो. एवढं नोट करा, फटाफट नोट करा. स्टेप वाइज स्टॅबिलिटी कॉन्स्टंट्स काय असतं बघू आपण. आताच एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर्मेशन ऑफ CuNH3 4 times plus 2 involves 4 steps. 4 स्टेप मधून हा तयार होतो. कसं सर? बघा, विशेष काही नाही. स्टेप वन पहिल्या स्टेप मध्ये काय होईल? कॉपर प्लस 2 च्या सराउंडिंगला एक अमोनिया आला, त्यानं तयार केला कॉपर NH3 प्लस 2 हा कॉम्प्लेक्स तयार केला. ही पहिली स्टेप. ठीक आहे ना? बघा दुसरी स्टेप 2.
हा जो पहिल्या स्टेप मध्ये तयार झाला इंटरमिडिएट कॉम्प्लेक्स, आता त्याला दुसरा अमोनिया अप्रोच झाला, दुसरा अमोनिया अप्रोच झाला. आपल्याकडे टोटल 4 अमोनिया आहेत. या स्टेप मध्ये पहिल्या अमोनियाचा अप्रोच, आता दुसऱ्या स्टेप मध्ये दुसऱ्या अमोनियाचा अप्रोच. आता तयार झाला CuNH3 ट्वाइस, CuNH3 ट्वाइस प्लस 2. 2 अमोनियाची बाइंडिंग झाली कॉपरला. ठीक आहे. आता स्टेप तिसरी, तिसरा अमोनिया अटॅच करायचा. आता कोणाला होईल तो दुसऱ्या स्टेपचा जो प्रोडक्ट आहे त्याला अटॅच होईल. CuNH3 ट्वाइस प्लस 2 प्लस अमोनिया, प्लस अमोनिया. बघा फॉर्मेशन ऑफ CuNH3 थ्राइस, CuNH3 थ्राइस प्लस 2 प्लस 2. शेवटची स्टेप चौथा अमोनिया बाइंड होण्याची. बघा स्टेप 4, CuNH3 थ्राइस. तिसऱ्या स्टेपचा जो प्रोडक्ट आहे त्याला आता राहिलेला एक अमोनिया बाइंड होईल. आता मिळून जाईल आपल्याला अल्टिमेटली CuNH3 4 टाइम्स प्लस 2. आता बघा अर्थ काय, हा जो कॉम्प्लेक्स आहे याचं फॉर्मेशन एका स्टेप मध्ये होत नाही, 4 स्टेप मध्ये होतं. या 4 स्टेप, पहिल्या स्टेप मध्ये पहिला अमोनिया, नंतर दुसरा, तिसरा, चौथा अमोनिया बाइंड झाला. ठीक आहे. आता मला नेट रिएक्शन काढायची. नेट रिएक्शन कशी काढणार बघा. नेट रिएक्शन, नेट रिएक्शन मी काय करणार, या सगळ्यांना ऍड करणार. आता ऍडिशन मध्ये बघा, एखादी गोष्ट जर राईट आणि लेफ्टला असेल ऍडिशन मध्ये ती कॅन्सल होत असते. तर बघा हे याच्याबरोबर कॅन्सल होतंय, हे कॅन्सल होतं, हे कॅन्सल होतं. ठीक आहे ना. हे कॅन्सल होऊन जाईल, परत हे कॅन्सल होऊन जाईल आणि हे देखील कॅन्सल होऊन जाईल. राहतं काय बघा, आता राहतं काय बघा. कॉपर प्लस 2, कॉपर प्लस 2 प्लस 4 अमोनिया, कॉपर प्लस 2 प्लस 4 अमोनिया, 1 2 3 4 गिविंग CuNH3 4 टाइम्स, CuNH3 4 टाइम्स प्लस 2. हा कॉम्प्लेक्स तयार झाला. आता जाऊयात स्टेप वाईज स्टॅबिलिटी कॉन्स्टंट्स कडे. म्हणजे मी प्रत्येक स्टेपला आता स्टॅबिलिटी कॉन्स्टंट अप्लाय करणार आहे. बघा याच्यासाठी मी लिहिणार K1. कसा काढायचा रे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय रिएक्टंट. बघ प्रोडक्ट काय आहे, CuNH3 प्लस 2 डिवायडेड बाय प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट. कॉपर प्लस 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया. ठीक आहे का, अरे ठीक आहे ना. ओके. या स्टेप साठी बघा आता K2 असेल, प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट करा. CuNH3 ट्वाइस प्लस 2 डिवायडेड बाय CuNH3 प्लस 2 इंटू अमोनिया, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया. तिसऱ्या स्टेप साठी परत मी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढतो रे, काय नाही, प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट करायलो, विशेष काही नाही. प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट CuNH3 थ्राइस प्लस 2 डिवायडेड बाय CuNH3 ट्वाइस, याचा रिएक्टंट प्लस 2 आणि अमोनिया. ठीक आहे. आता शेवटची स्टेप बघा, चौथी स्टेप K4 असेल, K4 ओके. प्रोडक्ट याचा CuNH3 4 टाइम्स प्लस 2 डिवायडेड बाय CuNH3 थ्राइस प्लस 2 अमोनिया. काय केलं मी, प्रत्येक स्टेपचे स्टॅबिलिटी कॉन्स्टंट म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स काढले, K1 K2 K3 आणि K4. आता नेट रिएक्शनचा ठीक आहे ना. आता केमिकल इक्विलिब्रियम मध्ये तुम्ही एक पॉइंट पाहिलेला आहे. काय पाहिला, when reactions are added equilibrium constants get multiplied. जेव्हा तुम्ही रिएक्शनचं ऍडिशन करत असता इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं काय होत असतं रे, मल्टिप्लिकेशन होत असतं. याचा जो स्टॅबिलिटी कॉन्स्टंट असेल त्याला मी म्हणणार आहे KS और बीटा. बघ या सगळ्या रिएक्शन ऍड करून मी ही रिएक्शन मिळवली आहे.
म्हणून मला या सगळ्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं काय करावं लागेल दादा, काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सो दिस विल बी इक्वल टू K1 इंटू K2 इंटू K3 इंटू K4. कोणता रूल वापरला मी? व्हेन रिएक्शन्स आर ॲडेड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स गेट मल्टिप्लाइड. याला म्हणायचं स्टेप वाईज स्टॅबिलिटी कॉन्स्टंट्स. प्रत्येक स्टेपचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढणे. ओव्हरऑल स्टॅबिलिटी कॉन्स्टंट हा काय झाला आता? ओव्हरऑल स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. आणि हे काय झाले? स्टेप वाईज स्टॅबिलिटी कॉन्स्टंट्स. ठीक आहे. आता मी याला नाव काय देणार आहे? याचं नाव काय झालं रे बाबा? ओव्हरऑल स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. ओव्हरऑल स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. ओव्हरऑल स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. आणि हे काय झाले? हे काय झाले? स्टेप वाईज स्टॅबिलिटी कॉन्स्टंट्स. हे झाले स्टेप वाईज स्टॅबिलिटी कॉन्स्टंट्स. स्टेप वाईज स्टॅबिलिटी कॉन्स्टंट्स. ठीक आहे का? तर स्टेप वाईज स्टॅबिलिटी कॉन्स्टंट्स पासून ओव्हरऑल स्टॅबिलिटी कॉन्स्टंट असा काढायचा असतो. काही विशेष नाही. प्रत्येक स्टेपचे कॉन्स्टंट घ्यायचे, स्टॅबिलिटी कॉन्स्टंट त्यांचा गुणाकार करायचा, आपल्याला ओव्हरऑल स्टॅबिलिटी कॉन्स्टंट मिळून जातो. विशेष काहीच नाही. केमिकल इक्विलिब्रियमशी कनेक्टेड थोडंसं आपण डिस्कशन केलंय, नोट करा. आता काही महत्वाच्या नोट, म्हणजे क्वेश्चन नेमके काय असतात सर, त्याबद्दलच मी बोलणार आहे. ठीक आहे ना? बघा, नंबर 1, जसा स्टॅबिलिटी कॉन्स्टंट असतो तसाच एक दुसरा टर्म आहे इनस्टॅबिलिटी कॉन्स्टंट. इनस्टॅबिलिटी कॉन्स्टंट. इनस्टॅबिलिटी कॉन्स्टंट. स्टॅबिलिटी कॉन्स्टंटचं दुसरं नाव मी सांगितलं फॉर्मेशन कॉन्स्टंट. इनस्टॅबिलिटी कॉन्स्टंटचं दुसरं नाव असतं डिसोसिएशन कॉन्स्टंट. डिसोसिएशन कॉन्स्टंट. डिसोसिएशन कॉन्स्टंट काय अर्थ असेल रे बाबा? स्टॅबिलिटी कॉन्स्टंट म्हणजे असा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो तुम्ही कॉम्प्लेक्स फॉर्मेशनच्या रिएक्शनला अप्लाय केला. कॉम्प्लेक्स ज्या रिएक्शन मधून फॉर्म होतो त्या रिएक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. आता विचार करा उलटा. ज्या रिएक्शन मधून कॉम्प्लेक्स तुटतो, डिसोसिएट होतो, ब्रेक होतो, त्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ज्या रिएक्शन मधून इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं कॉम्प्लेक्सचं ब्रेकेज होतं, कॉम्प्लेक्सचं डिसोसिएशन होतं, त्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे इन्स्टॅबिलिटी कॉन्स्टंट किंवा डिसोसिएशन कॉन्स्टंट. सांगायचं जर झालं सिंपल लँग्वेज मध्ये, याचा सिम्बॉल असतो बघा के आय. आय फॉर इनस्टॅबिलिटी. मगाशी के एस होतं, एस फॉर स्टॅबिलिटी. के आय it is reciprocal of beta. Ki it is reciprocal of beta. म्हणजे स्टॅबिलिटी कॉन्स्टंटला उलट केलं की तयार झाला इनस्टॅबिलिटी कॉन्स्टंट. काही विशेष आहे का रे? स्टॅबिलिटी कॉन्स्टंटचा रेसिप्रोकल घ्या, त्याला काय म्हणतात? इनस्टॅबिलिटी कॉन्स्टंट म्हणतात किंवा डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणतात. स्टॅबिलिटी कॉन्स्टंटचं सिम्बॉल आहे बीटा. बीटा. इनस्टॅबिलिटी कॉन्स्टंटचं सिम्बॉल मग अल्फा का? नाही रे बाबा, नाही 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 नाही, के आय. के आय. ठीक आहे. बघा नोट नंबर 2, स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स. स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स is directly proportional to stability constant beta. Stability constant beta. And it is inversely proportional to instability constant. Instability constant क्या है? ऑब्वियस है, काही विशेष नाही. जेवढा स्टॅबिलिटी कॉन्स्टंट मोठा असेल, स्टॅबिलिटी कॉन्स्टंट मोठा आहे म्हणजे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. अरे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मोठा आहे याचा अर्थ काय असतो? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन रिएक्टंट. प्रोडक्ट मोठा झाला कॉन्सन्ट्रेशन मध्ये म्हणजे तो कॉम्प्लेक्स मोर स्टेबल झाला. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जेवढं जास्त असेल तेवढं तो प्रोडक्ट जर जास्त स्टेबल झाला, कॉम्प्लेक्स ऑटोमॅटिकली काय होऊन जाईल? मोर स्टेबल होऊन जाईल. स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी कॉन्स्टंट बीटा. इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू इनस्टॅबिलिटी कॉन्स्टंट के आय.
क्वेश्चन्स असतात रे बाबा. समजा असा क्वेश्चन दिला PQRS असे 4 कॉम्प्लेक्स आहेत. हे दिले मला कॉम्प्लेक्सेस दिले मला PQRS. ठीक आहे ना, असे दिले मला. समजा यांच्या बीटाच्या व्हॅल्यू दिल्या 2 × 10⁻⁻2, 5 × 10⁻⁻3. ठीक आहे, 100, 1.9 × 10⁻2 असं काहीतरी दिलं मला म्हणलं सांगा आउट ऑफ दिस 4 कॉम्प्लेक्सेस मोस्ट स्टेबल कॉम्प्लेक्स कुठला. असे डायरेक्ट क्वेश्चन असतात रे, डायरेक्ट. काही विशेष नाही बघ, काहीच विशेष नाही. ठीक आहे ना, ज्याचा स्टॅबिलिटी कॉन्स्टंट मोठा तो कॉम्प्लेक्स मोस्ट स्टेबल. बीटा दिलंय म्हणून, कारण स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आणि बीटाचं रिलेशन कसं आहे, डायरेक्ट आहे. काय येईल रे बाबा तुझं उत्तर. सगळ्यात मोठी व्हॅल्यू याच्यातली कोणती आहे, ही आहे यशची. कारण हे किती येतं, 190 येतं ना. हे काय उत्तर येईल, यस इज मोस्ट स्टेबल कॉम्प्लेक्स. अँड लिस्ट स्टेबल कोण असेल, हा क्यू. Q will be least stable complex, S will be most stable complex. जर समजा या व्हॅल्यू बीटाच्या ऐवजी KI च्या असतात तर आता उलट झालं. ज्याचा KI कमी तो मोस्ट स्टेबल. KI सगळ्यात कमी आता येतो Qचा, म्हणजे आता काय होईल, Q मोस्ट स्टेबल होईल आणि S लिस्ट स्टेबल होईल. किती सोपं काम आहे. अरे किती सोपं काम आहे. ठीक आहे ना, बीटाची व्हॅल्यू जेवढी मोठी तेवढा कॉम्प्लेक्स मोर स्टेबल. KI ची व्हॅल्यू जेवढी छोटी तेवढा कॉम्प्लेक्स मोर स्टेबल. मोस्ट स्टेबल कोण आला, यस आला. हा झाला लिस्ट स्टेबल बीटाच्या बेसिसवर. हा झाला लिस्ट स्टेबल आणि हा झाला मोस्ट स्टेबल. ठीक आहे, हे विशेष नाही रे. ठीक आहे, हे पहा असे क्वेश्चन 4 मार्काला आलेले आहेत रे बाबा, नोट करून घ्या. शेवटची एक नोट जे मगाशी बोललो आपण, ओव्हरऑल स्टॅबिलिटी कॉन्स्टंट म्हणजे बीटाच. परत एकदा, इट इज इक्वल टू K1 multiplied by K2 multiplied by K3 multiplied by dash 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 Kn. जेवढ्या स्टेप्स असतील तेवढे स्टेप वाईज स्टॅबिलिटी कॉन्स्टंट्स घ्यायचे. हे कोण आहेत रे बाबा, हे कोण आहेत, हे स्टेप वाईज स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. स्टेप वाईज स्टॅबिलिटी कॉन्स्टंटचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला मिळून जाईल ओव्हरऑल स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. ठीक आहे ना. आता हे जे स्टेपवाइज स्टॅबिलिटी कॉन्स्टंट आहेत त्यांचं एक रिलेशन असतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. K1 इज ऑलवेज ग्रेटर दॅन K2, K2 इज ऑलवेज ग्रेटर दॅन K3, K3 इज ऑलवेज ग्रेटर दॅन K4, सो ऑन. म्हणजे हे रिलेशन असंच शेवटपर्यंत कंटिन्यू होतं. K1 ची व्हॅल्यू हायेस्ट असते. का असं सर, अरे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. कॉपर, मगाचंच एक्झाम्पल परत एकदा कन्सिडर करा. कॉपर +2 ला पहिला अमोनिया एकदम फास्ट अटॅच होऊन जातो, कारण व्हॅकंट ऑर्बिटल जास्त आहेत. ठीक आहे ना, म्हणून K1 ची व्हॅल्यू सगळ्यात मोठी येते. आता बघा, K2 ची व्हॅल्यू काढताना मला दुसरा अमोनिया अटॅच होतो याचा विचार करावा लागेल. ऑलरेडी एक अमोनिया अटॅच झालेला आहे ना, म्हणजे कॉपरला आता तेवढी अफिनिटी राहत नाही अमोनियाबद्दल, कारण ऑलरेडी एक अटॅच झालेला आहे, ऑलरेडी अटॅच झालाय. दुसरा अमोनिया तेवढा इझिली अटॅच होऊ शकत नाही जेवढा पहिला अटॅच होतो. दुसरा अमोनिया इझिली अटॅच होणार नाही, तिसरा तर आणखी इझिली होणार नाही, चौथा आणखी इझिली होणार नाही. म्हणजे डिफिकल्टीनेस वाढत चालते. लिगॅंड अटॅचमेंट प्रोसेस डिफिकल्ट बनत चालते. पहिला लिगॅंड खूप फास्ट अटॅच होत असतो, कारण सेंट्रल मेटल रिकामा असतो. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा हे इझिली अटॅच होत नाहीत, कारण त्याला ऑलरेडी काहीतरी लिगॅंडचा नंबर अटॅच झालेला असतो. म्हणून लक्षात ठेवा, K1 ची व्हॅल्यू ही हायेस्ट असते, Kn ची लोवेस्ट असते. ठीक आहे का. या होत्या काही नोट. आता आपण जेवढं आतापर्यंत डिस्कशन केलं त्यावर काही क्वेश्चन सॉल्व्ह करू. नोट करा फटाफट. चला, एक सिंपल क्वेश्चन आपल्या बुकलेटमध्ये पण हा क्वेश्चन ठेवलाय आणि हा प्रिव्हियस इयर सेक्शनचा क्वेश्चन आहे. इफ Ag++ अमोनिया गिविंग AgNH3+, K1 ची व्हॅल्यू दिली आहे.
AgNH3 प्लस अमोनिया K2 ची व्हॅल्यू दिली आहे. देन Ag++ टू अमोनिया K ची व्हॅल्यू किती असेल? म्हणजे थोडक्यात अर्थ असा घ्या, या रिएक्शन साठी K दिलाय, या रिएक्शन साठी दिलाय, मला या रिएक्शनचा K काढायचा आहे. खर तर हा क्वेश्चन केमिकल इक्विलिब्रियमचा म्हणायला हरकत नाही. असे क्वेश्चन पाहिले ना तुम्ही तिथं. आपल्याला काही रिएक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट दिलेला असतो आणि कुठल्या तरी नवीन रिएक्शनचा काढायसाठी ते सांगतात. आपण थिंक करू, समजा मी याला 1 म्हणलं, याला 2 म्हणलं आणि याला 3 म्हणलं. मला विचार करून सांगा, फर्स्ट आणि सेकंड रिएक्शनला कोणतं मॅथमॅटिकल ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर ही तिसरी रिएक्शन तयार होते? असं म्हणता येईल का? बघा, इक्वेशन 3 इट इज इक्वल टू इक्वेशन 3 इट इज इक्वल टू इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. यस म्हणता येईल का नाही सांगा? अरे बरोबर आहे ना. या दोन इक्वेशनला ऍड केलं की तिसरं तयार होतं. कसं? मला 2 अमोनिया पाहिजेत, 1 अमोनिया 2 अमोनिया होऊन जातील. मला Ag+ पाहिजे, इथून मिळून जाईल. ऍडिशन मध्ये लेफ्ट आणि राईटच्या आयडेंटिकल गोष्टी कट होत असतात. हे आणि हे कट होऊन जाईल. म्हणजे आपल्याला काय काय मिळून जाईल ऍडिशन मधून? Ag+ + 2 अमोनिया गिव्हिंग AgNH3 ट्वाइस प्लस. जर इक्वेशन 3 इक्वल टू इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 असेल, मी असं म्हणू शकतो का? बघा, K3 म्हणजे इक्वेशन 3 चा फक्त K म्हणलाय आपण, नो प्रॉब्लेम. इक्वेशन 3 चा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय रे बाबा? K इक्वल टू काय म्हणता येईल मला? K1 × K2. अरे काही विशेष आहे का? when reactions are added equilibrium constants get multiplied. तर क्वेश्चन कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा कसा होतो ते सांगतो तुम्हाला. एकतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड दिसत आहेत किंवा आणखी असं म्हणलं तरी चालेल, दीज आर स्टेप वाइज स्टॅबिलिटी कॉन्स्टंट्स. आणि हा काढायचा ओव्हरऑल स्टॅबिलिटी कॉन्स्टंट काढण्यासाठी स्टेप वाइजचा गुणाकार केला. टाका व्हॅल्यू. बघा, 3.5 × 10⁻³ × 1.7 × 10⁻³ हे मल्टिप्लिकेशन परफॉर्म करा, आन्सर येऊन जाईल 5.95 × 10⁻⁻6. हे झालं तुमचं फायनल आन्सर. काही विशेष आहे का रे? रिएक्शन ऍड केल्यामुळे हे तयार होणार आहे, म्हणून या दोन्हीच्या K चा गुणाकार केला की याचा K मिळून जाईल. नोट करा. चला पुढचा एक क्वेश्चन. एक टेबल तयार केलाय, 2 कॉलम आहेत, सिस्टीम आणि स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. सिस्टीम म्हणजे कॉम्प्लेक्सेस दिलेले आहेत, 4 कॉम्प्लेक्स दिलेत आपल्याला. कॉपरचा आहे, परत हा देखील कॉपरचा आहे पण लिगँड्स डिफरंट आहेत, सिल्वरचा आहे आणि कोबाल्टचा आहे. स्टॅबिलिटी कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. क्वेश्चन काय बघा, द मोस्ट स्टेबल कॉम्प्लेक्स इज, आउट ऑफ दीज 4 कॉम्प्लेक्सेस मोस्ट स्टेबल कॉम्प्लेक्स कुठला असेल? काहीच विशेष नाही क्वेश्चन मध्ये. दिसायलाच मोठा क्वेश्चन वाटतोय पण याचा आन्सर 5 सेकंदात आपल्याला मिळून जात रे. कसं रे? स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. म्हणजे ज्या कॉम्प्लेक्सचा स्टॅबिलिटी कॉन्स्टंट सगळ्यात मोठा त्याची स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त. ठीक आहे ना? बघा आता सगळ्यात मोठा नंबर याच्यात कुठला आहे? हा, पॉवर वरूनच कळून जात रे, हे सगळ्यात मोठं आहे. ठीक आहे ना? म्हणून आन्सर येतं माझं डी. हा कॉम्प्लेक्स मोस्ट स्टेबल असेल. CONH3 6 × 3+. जर लिस्ट स्टेबल विचारला असतं तर काय आलं असतं? C आलं असतं. 10⁻⁷ आहे ना, C आलं असतं. लिस्ट स्टेबल विचारलं असतं तर. मोस्ट स्टेबल डी आन्सर येतं. नोट करा. चला आता पुढचं डिस्कशन, फॅक्टर्स अफेक्टिंग स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स. फॅक्टर्स अफेक्टिंग स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सच्या स्टॅबिलिटीला अफेक्ट करणारे फॅक्टर्स कुठले आहेत? 3 फॅक्टर्स आपण स्टडी करणार आहोत. चिलेट इफेक्ट असेल, स्ट्रेंथ ऑफ लिगँड असेल, चिलेट इफेक्ट असेल, स्ट्रेंथ ऑफ लिगँड असेल आणि परत नेचर ऑफ सेंट्रल मेटल असेल. चला फटाफट. पहिला फॅक्टर चिलेट इफेक्ट. हा आहे फर्स्ट प्रायोरिटी फॅक्टर. म्हणजे तू जर स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्सचा क्वेश्चन पाहिला, 4 कॉम्प्लेक्स दिले आणि म्हणलं त्याच्यापैकी मोस्ट स्टेबल कुठलं ओळख, लिस्ट स्टेबल कुठलं ओळख, पहिली प्रायोरिटी तू चिलेटला देणार आहे. पहिली प्रायोरिटी, फर्स्ट प्रायोरिटी फॅक्टर लिहितोय मी तर.
फर्स्ट प्रायोरिटी फॅक्टर, कधीही अगोदर या फॅक्टरला अप्लाय करायचं. ठीक आहे, फर्स्ट प्रायोरिटी फॅक्टर. व्हॉट इज चिलेट रे? व्हॉट इज चिलेट? चिलेट म्हणजे काय? रिंग फॉर्मिंग लिगॅंड. चिलेटिंग लिगॅंड म्हणजे काय? रिंग फॉर्मिंग लिगॅंड. आणि त्यानं तयार केलेलं रिंग लाईक स्ट्रक्चर म्हणजे चिलेट. लक्षात ठेवा, ओपन चेन कंपाऊंड पेक्षा रिंग असणारे कंपाऊंड कधीही मोर स्टेबल असतात. तुला माहिती आहे ना, ऑर्गॅनिक मध्ये पण असंच करतं ना. ॲलिफॅटिक कंपाऊंड पेक्षा ॲरोमॅटिक कंपाऊंड कधीही मोर स्टेबल असतात. रिंग असणारे कंपाऊंड कधीही मोर स्टेबल असतात. इथं देखील तसंच आहे. चिलेटेड कॉम्प्लेक्स इज ऑलवेज मोर स्टेबल दॅन नॉन चिलेटेड कॉम्प्लेक्स. ठीक आहे ना. बघा, चिलेटेड कॉम्प्लेक्स is always more stable, is always more stable than non-chilated complex. म्हणजे चिलेटिंग लिगॅंड नसणारा कॉम्प्लेक्स. चिलेटेड म्हणजे चिलेटिंग लिगॅंड असणारा, नॉन चिलेटेड म्हणजे नसणारा, नॉन चिलेटेड कॉम्प्लेक्स. कारण रिंग तयार झाल्यामुळे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आलेली असते. फॉर एक्झाम्पल, समजा मला असे कॉम्प्लेक्स दिले. पहिला दिला मला CONH3 6 टाइम्स +3, पहिला दिला. दुसरा दिला मला CN6 3- हा कॉम्प्लेक्स दिला. तिसरा दिला मला CONO2 3- 6 टाइम्स 3-. आणि मला चौथा असा कॉम्प्लेक्स दिला C2O4 थ्राइस 3-. आता बघा, हा चिलेटिंग लिगॅंड आहे का? नाही. हा आहे का? नाही. हा आहे का? नाही. हा चिलेटिंग लिगॅंड आहे. हा कोण आहे रे बाबा? हा ऑक्स आहे. ऑक्झॅलॅटो आहे. हा ऑक्झॅलॅटो बायडेंट. ऑल पॉलिडेंटेड लिगॅंड आर चिलेटिंग लिगॅंड. सांगितलंय तुम्हाला मी. सगळेच्या सगळे पॉलिडेंटेड लिगॅंड, बायडेंटेड, ट्रायडेंटेड, टेट्रा, पेंटा, हेक्सा, हे सगळेच्या सगळे चिलेट तयार करणारे लिगॅंड असतात. कुठले एक्झाम्पल आहेत? इनए, ग्लाय, DMG, ACAC, डाईन, ट्राईन, टेट्राईन, पेंटाईन, ओके, EDTA, ऑल दीज आर चिलेटिंग लिगॅंड्स. ठीक आहे ना. म्हणजे हा चिलेटेड कॉम्प्लेक्स आहे, याच्यात रिंग आहेत, या कॉम्प्लेक्स मध्ये स्टॅबिलिटी जास्त असेल. मग माझा आन्सर काय आलं रे बाबा? चौथं आलं. काय आलं? चौथं आलं. सिंपल आहे ना. फर्स्ट प्रायोरिटी फॅक्टर आहे. चिलेटेड कॉम्प्लेक्सला कधीही मोस्ट स्टॅबिलिटी द्यायची आहे तुम्हाला. इथं बाकी मनात काहीच आणायचं नाही. लिगॅंडची स्ट्रेंथ वगैरे काही दिमागात आणू नका. काहीच करायचं नाही. चिलेट आहे ना, संपलं. मोस्ट स्टेबल रिंग आहे त्याच्यात. ठीक आहे, नोट करा. पुढचं फॅक्टर, इट इज स्ट्रेंथ ऑर बेसिसिटी ऑफ लिगॅंड. स्ट्रेंथ ऑर बेसिसिटी ऑफ लिगॅंड ही कुठून ठरत असते? फ्रॉम स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. लिगॅंडची स्ट्रेंथ सांगणारी सिरीज आपण पाहिली क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज ती एक्सपेरिमेंटल सिरीज आहे. ठीक आहे ना. ओके, फ्रॉम स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. पहा, स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स directly proportional to strength of ligand. जेवढी लिगॅंडची स्ट्रेंथ जास्त असेल तेवढं स्टॅबिलिटी त्यानं तयार केलेल्या कॉम्प्लेक्सची जास्त असेल. का सर? अरे लिगॅंडची स्ट्रेंथ जास्त आहे म्हणजे सेंट्रल मेटल आणि लिगॅंड मध्ये इंटरॅक्शन खूप पॉवरफुल झालेलं आहे. सेंट्रल मेटल आणि लिगॅंड मधला बॉन्ड खूप स्ट्रॉंग तयार झाला. बॉन्ड स्ट्रॉंग तयार झाला, ऑटोमॅटिकली स्टॅबिलिटी जास्त असेल. लेट अस हॅव वन एक्झाम्पल. समजा मला असे 3 कॉम्प्लेक्स दिले. COH2O6 +3 हा कॉम्प्लेक्स दिला. परत दिला मला CONH36 +3. परत मला दिला CN6 3-. बघा हे सगळेच्या सगळे कोबाल्टचे कॉम्प्लेक्सेस आहेत.
फरक कुठे आहे बघा, लिगँड्स मध्ये फरक आहे. इथं वॉटर आहे, इथं NH3 लिगँड आहे आणि इथं CN- आहे. ठीक आहे ना. आता मी जर यांची स्ट्रेंथची ऑर्डर लावली, बघ रे सिरीज बघ, वॉटर विकफिल्ड लिगँड असतो आणि अमाइन पेक्षा CN- त्या सिरीज मध्ये पुढे. बघा बघा सिरीज बघा, दिस विल बी ऑर्डर फॉर स्ट्रेंथ ऑफ लिगँड. स्ट्रेंथ ऑफ लिगँडची ही ऑर्डर आहे ॲज पर स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. दिस इज द ऑर्डर फॉर स्ट्रेंथ ऑफ लिगँड. रिलेशन कसं सांगितलं मी डायरेक्ट, म्हणजे स्टॅबिलिटीचं रिलेशन कसं असेल रे बया याच्यापेक्षा, ए बया सांग, हे बघ याच्यापेक्षा हे मोर स्टेबल, याच्यापेक्षा आणखी हे मोर स्टेबल. ठीक आहे का, ठीक आहे का. चला थोडंसं कन्फ्यूज करतो. आता या 3 मध्ये जर समजा मी हे दिलं असतं आणखी CO C2O4 3-. आता त्या सिरीज मध्ये C2O4 ची स्ट्रेंथ कमी आहे, C2O4 ची स्ट्रेंथ कमी आहे, मग याची स्टॅबिलिटी यांच्यापेक्षा कमी पाहिजे नाहीये. मी तेच सांगितलं, पहिला फॅक्टर जेव्हा सांगितलं तेव्हा म्हणलं फर्स्ट प्रायोरिटीचा फॅक्टर कोणता असणार आहे. फर्स्ट प्रायोरिटीचा फॅक्टर कुठला, चिलेट. कधी अगोदर बघायचं यांच्यापैकी कुणी चिलेट आहे का. चिलेटेड कॉम्प्लेक्स इज ऑलवेज मोस्ट स्टेबल. हा, नॉन चिलेटेड मध्ये जर कंपॅरिझन करायचं झालं तर हा फॅक्टर वापरा. आता समजा मला क्वेश्चन दिला, हे पहिलं दिलं, हे दुसरं दिलं, तिसरं दिलं, हे चौथं दिलं, मला म्हणलं मोस्ट स्टेबल कोण येईल. आता मी तर स्ट्रेंथ ऑफ लिगँड फॅक्टर वापरणार नाही. कधी पहिली प्रायोरिटी कशाला, चिलेटला. मोस्ट स्टेबल हे येईल. हा, या तिघांमध्ये मग परत हा मोर स्टेबल येईल. या तिघांमध्ये हा मोस्ट स्टेबल, पण या चौघांमध्ये हा मोस्ट स्टेबल. मला काय म्हणायचं लक्षात घ्या, तू जर आता या चौघांसाठी स्ट्रेंथ ऑफ लिगँड फॅक्टर वापरला, बोंबललं सगळं. कारण C2O4 ची स्ट्रेंथ ही सगळ्यात कमी असेल. ॲक्वा NH3 CN- पेक्षा पण हे C2O4 कमी आहे रे. इकडे कडल आहे बघ. त्या सिरीज कडे बघा, वाटलं तर सगळ्यांनी क्रिस्टल फील्ड थेअरी काढा, सिरीज बघा, याची पॉवर सगळ्यात कमी आहे. याची पॉवर सगळ्यात कमी झाल्यामुळे तो लिस्ट स्टेबल का मग नाही. मी तेच तर म्हणायलो, चिलेट असल्यामुळे हे चिलेट आहे, चिलेट आहे, हे चिलेट असल्यामुळे मोस्ट स्टेबल, चिलेट असल्यामुळे मोस्ट स्टेबल. ठीक आहे ना. कधीही लक्षात ठेवा, विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज मोस्ट स्टेबल असा जर क्वेश्चन आला, पहिली प्रायोरिटी द्यायची तुला चिलेटला. चिलेटेड कॉम्प्लेक्स इज ऑलवेज मोस्ट स्टेबल. हा, कुणीच चिलेट नाही, गो विथ दिस फॅक्टर. कुणीच चिलेट नाही. आता इथं बघा ना, या तिघांमध्ये कुणीच चिलेट नाही ना, यांच्यात मग तुम्ही स्ट्रेंथ ऑफ लिगँडचा फॅक्टर यूज करू शकता. मला काय म्हणायचं, पोहोचलं ना तुमच्यापर्यंत. ठीक आहे ना, ठीक आहे, नोट करा. तिसरा फॅक्टर, चार्ज डेन्सिटी ऑफ सेंट्रल मेटल. ठीक आहे, सेंट्रल मेटल वरती बेस्ड हा फॅक्टर आहे. तर बघा लक्षात घ्या, चार्ज डेन्सिटी म्हणजे काय असते. चार्ज डेन्सिटीचा अर्थ असतो चार्ज डिवायडेड बाय साइज, हा रेशिओ. चार्जला आपण साइजने डिवाइड केलं की त्याला म्हणायचं चार्ज डेन्सिटी. ठीक आहे, चार्ज डेन्सिटी जेवढी जास्त म्हणजे चार्जची पॉवर जास्त. पॉवर ऑफ द चार्ज म्हणजे चार्ज डेन्सिटी. चार्जची पॉवर जेवढी जास्त असेल तेवढं लिगँड बरोबर त्याचं इंटरॅक्शन पण पॉवरफुल होतं. म्हणून स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स, स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स, स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज डेन्सिटी ऑफ सेंट्रल मेटल. चार्ज डेन्सिटी ऑफ सेंट्रल मेटल, जेवढी सेंट्रल मेटलची चार्ज डेन्सिटी जास्त तेवढं तेवढं त्या कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी जास्त. चार्ज डेन्सिटी ऑफ सेंट्रल मेटल. ठीक आहे ना. आता सर आम्हाला कुठून कळणार हो चार्ज डेन्सिटी कोणाची जास्त आहे. आपलं काम हलकं केलंय या दोन सायंटिस्टनी, इर्विंग आणि विल्यम, या दोन सायंटिस्टनी आपल्याला थोडंसं काम हलकं करून दिलंय. इर्विंग विल्यम ऑर्डर ऑफ चार्ज डेन्सिटी, त्यांनी चार्ज डेन्सिटीची ऑर्डर तयार केलेली आहे. ठीक आहे ना. बघा मी ऑर्डर लिहितो, त्या ऑर्डरचा नंतर कॉन्सिक्वेन्स एक्सप्लेन करतो. बघा, कॅडमियम +2, मॅंगनीज +2, Fe+2, कोबाल्ट +2,
निकेल +2, कॉपर +2 आणि झिंक +2. बस एवढ्या आयनसाठी या दोघांनी ऑर्डर तयार केली, फक्त एवढ्यांसाठी. संपलं, बाकीच्यांसाठी नाहीये इर्विंग विल्यम ऑर्डर. काय सांगते सर ही ऑर्डर? इकडे चार्ज डेन्सिटी वाढत चालली, चार्ज डेन्सिटी वाढत चालली म्हणजे त्याच ऑर्डरमध्ये त्यांच्या कॉम्प्लेक्सची पण स्टॅबिलिटी वाढत चालेल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मला असं दिलं, मला कॉम्प्लेक्स दिले बघा, MnCN4 2- असा एक कॉम्प्लेक्स दिला मला. परत समजा मला दिला NiCN4 2-, NiCN4 2-, ठीक आहे. आणि मला दिला ZnCN4 2-. असे 3 कॉम्प्लेक्स दिले. मला म्हणलं यांची स्टॅबिलिटी ऑर्डर लावा. इर्विंग विल्यम काय म्हणतात, ही चार्ज डेन्सिटीची ऑर्डर आहे. मॅंगनीज +2 पेक्षा निकेल +2 चा चार्ज डेन्सिटी त्याची मोठी आहे आणि त्याच्यापेक्षा झिंक +2 ची चार्ज डेन्सिटी मोठी आहे. कसं? ही ऑर्डर त्यांनी कशी तयार केली? अरे हे सगळे बघा ना, कॅडमियम खाली असतो ग्रुपमध्ये आणि हे लेफ्ट टू राईट इलेमेंट्स आहेत. मन फेकोनी कॉपर झेलती, तसंच आहे ना. हे साईज कमी होत चालली, इकडं साईज कमी होत चालली. साईज जर कमी होत गेली, चार्ज डेन्सिटी काय होत चालेल? वाढेल. इकडून इकडं साईज कमी व्हायली, इकडून इकडं साईज कमी व्हायली, चार्ज डेन्सिटी वाढत चालली. चार्ज तर कॉमन आहे ना, +2च आहे बघा सगळीकडे, हा फॅक्टर कॉमन आहे. साईज जर कमी होत गेली, चार्ज डेन्सिटी काय होईल? वाढेल. चार्ज डेन्सिटी वाढत चालली, लिगॅंड बरोबरचं इंटरॅक्शन मोर पॉवरफुल बनायलं, कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी पण वाढेल. म्हणजे मला जर क्वेश्चन विचारला, सांगा या 3 पैकी मोस्ट स्टेबल कोण असेल, तर हे मोस्ट स्टेबल असेल. हा कॉम्प्लेक्स कसा असेल? मोस्ट स्टेबल असेल. मोस्ट स्टेबल असेल कारण झिंक +2 ची चार्ज डेन्सिटी मोठी आहे. झिंक +2 ची चार्ज डेन्सिटी या मॅंगनीज +2 पेक्षा आणि निकेल +2 पेक्षा मोठी आहे. या कॉम्प्लेक्स मध्ये ऑक्सिडेशन स्टेट काढा, मॅंगनीज +2 निघतो, निकेल पण +2 निघतो, झिंक पण +2 निघतो. याचा कॉम्प्लेक्स असणार आहे मोस्ट स्टेबल. किती सोपं आहे रे, किती सोपं आहे. इकडं साईज वाढायली, चार्ज तर कॉन्स्टंट आहे म्हणून चार्ज डेन्सिटी वाढायली, चार्ज डेन्सिटी वाढायली म्हणून कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी पण वाढायली. सोपं काम आहे, खूप सोपं काम आहे. तो कॉम्प्लेक्स असणार आहे मोस्ट स्टेबल. ठीक आहे. तर आपण 3 फॅक्टर स्टडी केले. पहिला होता चिलेट इफेक्ट. चिलेट असणारा कॉम्प्लेक्स एक्स्ट्रा स्टेबल असतो, लक्षात ठेवा. सर 2 चिलेट असणारे कॉम्प्लेक्स दिले तर काय करावं? मग त्या चिलेटला सिरीज मध्ये शोधायचं कुठे आहे, म्हणजे त्या चिलेटिंग लिगॅंडला सिरीज मध्ये शोधायचं. जसं मी सिरीज जी दिली आहे C2O4 2- डाव्या बाजूला आहे त्या सिरीज मध्ये, आणि पुढे जाऊन EDTA आहे इन आहे, म्हणजे C2O4 चा चिलेट हा लेस स्टेबल असेल EDTA पेक्षा. जर 2 चिलेट दिले तर मग सिरीज कडे जा, स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज कडे. जर ऑप्शन मध्ये फक्त एकच चिलेट आहे ना, डोळे झाक आणि म्हणून टाक मोस्ट स्टेबल, कारण रिंग असते त्याच्यात, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते. पहिला फॅक्टर जो सांगितला चिलेट इफेक्ट, पहिल्या प्रायोरिटीचा फॅक्टर आहे. म्हणजे तू स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्सचा क्वेश्चन वाचल्या तुझ्या मनामध्ये काय आलं पाहिजे? चिलेट इफेक्ट आला पाहिजे, पहिल्या प्रायोरिटीचा फॅक्टर. दुसरा फॅक्टर पाहिला स्ट्रेंथ ऑफ लिगॅंड. जर मला काही कॉम्प्लेक्स दिले आणि त्यांची ऑर्डर लावा म्हणलं स्टॅबिलिटीची, मी काय करणार आहे? स्टॅबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेंथ ऑफ लिगॅंड. कुठून कळणार आहे मला स्ट्रेंथ ऑफ लिगॅंड? स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज मधून कळणार आहे. व्हेरी सिंपल. ठीक आहे ना. पण लक्षात ठेवा, कधीही अगोदर चिलेट इफेक्ट नंतर स्ट्रेंथ ऑफ लिगॅंड फॅक्टर लावायचा. ठीक आहे ना. आणि हा शेवटचा फॅक्टर सेंट्रल मेटलची चार्ज डेन्सिटी सांगणारा फॅक्टर. हा कधी लावशील तू? सेंट्रल मेटल वेगळे दिलेले असताना. म्हणजे लिगॅंड्स सेम आहेत बघा ना, लिगॅंड सेम ठेवलेत मी. जेव्हा मी प्रिव्हियस फॅक्टर वापरला स्ट्रेंथ ऑफ लिगॅंड, तेव्हा मी सेंट्रल मेटल सेम ठेवला होता. सेंट्रल मेटल बदलला होता का? नव्हता बदलला. आता मी लिगॅंड बदललेले नाहीत, लिगॅंड सेम आहेत, फक्त सेंट्रल मेटल बदलला. एखादा फॅक्टर अप्लाय करत असताना बाकी गोष्टी ऑटोमॅटिकली कॉन्स्टंट असाव्या लागतात. मला सेंट्रल मेटलचा फॅक्टर वापरायचा आहे, लिगॅंड कॉन्स्टंट असावे लागतील. बघा सेम आहेत लिगॅंड. मला लिगॅंडचा फॅक्टर वापरायचा आहे, सेंट्रल मेटल सेम असावा लागतो. ठीक आहे ना. सर मग कसं? सगळंच वेगळं असेल तर? म्हणजे लिगॅंड पण वेगळे आहेत. मला 2 कॉम्प्लेक्स दिले, समजा घ्या, चला घ्या. समजा मला असं दिला NiNH3 6 टाइम +2 हा एक दिला, आणि मला दिला समजा CO F6 3-. आता बघा ना,
लिगॅंड पण वेगळे आणि सेंट्रल मेटल पण वेगळं आहे. मग कोणता फॅक्टर वापरू सर? चार्ज डेन्सिटीचा वापरू का लिगॅंडचा वापरू? सांगा सर. अरे इथं हा कोणताच फॅक्टर काम करत नाही. मग इथं काही स्टॅबिलिटी ठरवताच येत नाही का? येते ठरवता. अशा केसेसमध्ये मग मला बीटाच्या व्हॅल्यू दिलेल्या असतील. जेव्हा सगळंच वेगळं असेल तेव्हा हेल्प कोण करेल तुला स्टॅबिलिटी ठरवण्यासाठी? बीटा. ज्या कॉम्प्लेक्सचा बीटा मोठा असेल, ज्या कॉम्प्लेक्सचा बीटा मोठा असेल त्याची स्टॅबिलिटी जास्त असेल. म्हणजे असा रॅन्डम क्वेश्चन नसेल. ऑब्विसली काहीतरी सेम द्यावं लागेल. दोन कॉम्प्लेक्स लिगॅंड तरी सेम द्यावे लागतील, सेंट्रल मेटल तरी सेम द्यावं लागेल, किंवा मग दोन्ही पैकी कोणतर चिलेट पाहिजे. सगळंच वेगळं म्हणल्यानंतर मग हेल्प आपल्याला एकच गोष्ट करू शकते, बीटा. जसा मी मगाशी एक क्वेश्चन घेतला होता, सिस्टीम दिली होती, स्टॅबिलिटी कॉन्स्टंट दिले होते, ज्याचा स्टॅबिलिटी कॉन्स्टंट सगळ्यात जास्त त्याला आपण मोस्ट स्टेबल म्हणलं. रॅन्डम क्वेश्चन जर द्यायचा झाला तर त्यांना बीटाच्या व्हॅल्यू द्याव्या लागतील, आणि जर बीटाच्या व्हॅल्यू द्यायच्या नसतील तर मग त्यांच्यात काहीतरी सेम असावं लागेल. दॅट्स इट. लिगॅंड तरी सेम असावे लागतील किंवा सेंट्रल मेटल तरी सेम असावं लागेल. ठीक आहे, मला काय म्हणायचं पोहोचलं तुमच्यापर्यंत? ठीक आहे. सो दिस इज एंड ऑफ आवर डिस्कशन स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्सेस. उद्या चालू करू आपण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. थँक्यू.